ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्टवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। बेकायदा बांधकाम केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात येते आहे। रिसॉर्ट पाडलं जात असून या प्रकरणी अनिल परब आणि सदानंद कदम यांच्या विरोधात दापोली पोलीस स्टेशन येथे 14 नोव्हेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। दापोलीमधील मुरुड समुद्र किनाऱ्यावरती अनिल परब यांचं साई रिसॉर्ट हॉटेल आहे आणि या ठिकाणी CRZ कायद्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याआधी केलेला होता। हे रिसॉर्ट बांधताना 200 मीटरच्या आत बांधकाम करून CRZ कायद्याचं उल्लंघन केले गेलं होतं असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला होता। समुद्र गिळंकृत केला असा आरोप देखील सोमय्या यांनी केलेला आहे। अनिल परब यांच्या रिसॉर्टवर कारवाई होण्यासाठी किरीट सोमय्या सोमवारी रत्नागिरीत आलेले होते। जिल्हाधिकारी यांच्याकडे हा विषय मांडलेला असून CRZ कायदा उल्लंघनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। सोमय्या यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली होती आणि यावेळी माध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी म्हटलंय की कोणावरही सरसकट कारवाई होणार नसून मात्र ज्याचं अनधिकृत बांधकाम आहे त्यावर कारवाई नक्की होणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। दापोलीतील साई रिसॉर्टचं बांधकाम करताना केवळ CRZ कायद्याचं उल्लंघन झालं नाही तर मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय सोमय्या यांनी व्यक्त केलेला होता। सोबतच या रिसॉर्टच्या बांधकामासाठी शासकीय अधिकाऱ्यांवरती दबाव टाकण्यात आल्याचा आरोप देखील किरीट सोमय्या यांनी केलेला होता।